नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी IQ मध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत MPSCने जारी केलेल्या एका नोटिफिकेशनबाबत. यामध्ये MPSCने आपली एक नवीन गोष्ट आपल्या एक्झाम पॅटर्नमध्ये आणते. ती आहे UPSC प्रमाणे MPSCमध्ये देखील आता MPSCच्या परीक्षा देण्यावरती मर्यादा येतील. त्या प्रत्येक कॅटेगरीसाठी किती मर्यादा असतील, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय. तुम्हाला अनेक प्रश्न पडले असेल, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम की नेमकं MPSCने जे नोटिफिकेशन 30 डिसेंबरला जारी केलं आहे ते काय आहे. तर MPSC म्हणते महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विभिन्न शासकीय पदांसाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारसी संदर्भात राबवण्यात येणाऱ्या निवड प्रक्रियांमध्ये वेळोवेळी करावयाच्या विविध सुधारणात्मक उपाययोजनांपैकी एक म्हणजे स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न संधीची संख्या मर्यादित करणे. याबाबत आयोगाने खालील निर्णय घेतला. थोडक्यात आयोगाने जे MPSCच्या वेगवेगळ्या परीक्षा घेतात त्यासाठी एक लिमिट ठरवून दिले की तुम्ही एवढं लिमिटच्या बाबतीत तुम्ही परीक्षा देऊ शकता. यापूर्वी तुम्ही एक एज लिमिट होतं, त्या एजपर्यंत म्हणजे ओपनसाठी 38 एज लिमिट होतं, म्हणजे 38 वर्षापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकत होता. आणि 38 हे खूप जास्त वय झालं. त्यामुळे त्यावर मर्यादा आणण्यासाठी आयोगाने एक सुधारणात्मक पाऊल टाकलं आहे. नेमकं त्या मर्यादा किती ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यात परत बघूया पहिले की खुला म्हणजे ओपन गटासाठी ह्या मर्यादा आहे 6. दुसरे आहे अनुसूचित जाती व जमाती उमेदवारास कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही. म्हणजे SC ST उमेदवाराला अटेम्प्टचं लिमिट नाही, नो लिमिट. आणि तिसरं आहे की OBC आणि इतर जाती म्हणजे OBC EWS यांच्यासाठी 9 संधी असतील. थोडक्यात ओपनला 6, SC STला नो लिमिट, OBC इतर कॅटेगरी यांच्यासाठी 9 मर्यादा. म्हणजे तुम्ही एकूण 9 वेळेस ह्या परीक्षा देऊ शकतात. आता नेमक्या कोणत्या परीक्षा तुम्ही देऊ शकतात, यामध्ये MPSC दरवर्षी अनेक परीक्षा घेत असते. यातल्या कोणत्या परीक्षांचा त्याचा समावेश होतो, कोणत्या नाही, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी नेमकी ह्या स्लाईडमध्ये अजून MPSC काय म्हणते नोटिफिकेशन ते बघून घेऊया. उमेदवारांची संधीची संख्या खालील नमूद केल्याप्रमाणे राखेल. नेमकी तुमचा अटेम्प्ट, तुमची संख्या कधी काउंट होईल याबाबत MPSCने यामध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. त्यात MPSC म्हणते उमेदवाराने पूर्वपरीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित पूर्व स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल. आता नेमकी इथे एक गोष्टीचं कन्फ्युजन होतं, ते म्हणजे पूर्वपरीक्षेच्या भाग घेतल्यास म्हणजे त्यांनी फॉर्म भरल्यास किंवा परीक्षेला जाऊन तिथे उपस्थित राहिल्यास कोणता अटेम्प्ट काउंट होणार. UPSCमध्ये आत्तापर्यंत तुम्ही जो प्रिलियमचा फॉर्म भरला परंतु परीक्षेला अनुपस्थित राहिला तर तुमचा अटेम्प्ट काउंट होत नाही. त्यामुळे त्याप्रमाणेच इथं हे असेल, जर तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरला आणि उपस्थित राहिला नाही तो अटेम्प्ट काउंट होणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, उमेदवार पूर्वपरीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. म्हणजे राज्यसेवेसाठी 2 पेपर होत असतात. राज्यसेवेसाठी 2 पेपर होते, एक GSचा आणि CSATचा. एखाद्या उमेदवाराने GSचा पेपर दिला आणि CSATचा पेपर दिला नाही तरी त्याची ती संधी समजली जाईल, ती ग्राह्य धरली तर त्याचा एक अटेम्प्ट काउंट केला जाईल. आणि तिसरा त्यांनी तो मुद्दा दिलेला आहे, तो एकदा वाचूया. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेची उपस्थिती गणली जाईल. म्हणजे उमेदवाराने काही डॉक्युमेंट नसले किंवा काही प्रकार झाले तर त्याची ती उपस्थिती त्यांनी पेपर दिला असेल ती अटेम्प्ट काउंट केलं जाईल. आणि ही तिसरी आहे ती दुसरी जे त्यांनी दिलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. नेमकं ते काय ते एकदा बघूया. त्यात आयोग म्हणतं परीक्षेच्या कमाल संधींबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन 2021 प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीस अनुसरून आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येईल. थोडक्यात हा निर्णय 2021 लागू होणार आहे, परंतु MPSCच्या 2020च्याच परीक्षा बाकी आहे. म्हणजे थोडक्यात 2020ची जी परीक्षा आहे तो एक प्रकारचा बोनस आहे विद्यार्थ्यांसाठी, तोच अटेम्प्ट तुमचा काउंट होणार नाही. ज्या काही परीक्षेचा अटेम्प्ट आहे तो 2021 काउंट होईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकी कंबाईनचा 6 अटेम्प्ट धरायचे, राज्यसेवेचे 6 अटेम्प्ट धरायचे किंवा ग्रुप सीचे काय सगळ्या मिळून एक्झाम धरून 6 अटेम्प्ट. तर ह्या प्रश्नाचं तुमचं उत्तर पुढच्या स्लाईडमध्ये आहे. आता लक्षात द्या, इथं मी एकदम व्यवस्थित तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वरील सर्व मर्यादा 2021 या वर्षापासून सुरू होईल. म्हणजे 2021चा अटेम्प्ट हा तुमचा पहिला अटेम्प्ट असेल. ओव्हरऑल सर्वांचाच हा पहिला अटेम्प्ट आहे. म्हणजे 2021ला जी ॲड येईल तो तुमचा पहिला अटेम्प्ट असेल आणि 2020ची जी एक्झाम बाकी आहे तो सर्वांसाठी एक प्रकारचा बोनस आहे, तो तुमचा अटेम्प्ट काउंट होणार नाही. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, वरील निर्णय हा राज्यसेवा परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे कंबाईन, ग्रुप B, गट ब
आणि गट के या परीक्षेसाठी लागू असेल आणि प्रत्येक परीक्षेचा स्वतंत्र असे 6 अटेम्प्ट मोजले. थोडक्यात मला सांगायचं आहे राज्यासाठी 6वीसाठी तुम्ही ओपनमध्ये असाल 6 वेळेस परीक्षा देऊ शकतात. कंबाईन ग्रुप बीसाठी 6 वेळेस देऊ शकता. कंबाईन गट क ग्रुप सीसाठी 6 वेळेस परीक्षा देऊ शकतात. म्हणजे प्रत्येक परीक्षेचा हा वेगवेगळा अटेम्प्ट असेल. इथं कन्फ्युजन करू नका की याचा एक अटेम्प्ट, याचा एक अटेम्प्ट आणि याचा एक, असे सर्व परीक्षेमुळे 6 अटेम्प्ट असं हे नाही. प्रत्येक परीक्षेसाठी राज्यसेवेसाठी तुम्हाला एक अटेम्प्ट असेल, ते मिळून 6 अटेम्प्ट. ग्रुप बीचे कंबाईनचे 6 अटेम्प्ट आणि ग्रुप बी सीचे 6 अटेम्प्ट, असे प्रत्येक परीक्षेचे वेगवेगळे अटेम्प्ट असेल. म्हणजे RTO तुम्ही एलिजिबल असेल तर RTOचे 6 वेगळे अटेम्प्ट मिळतील किंवा फॉरेस्टसाठी असेल तुमचे 6 वेगळे अटेम्प्ट. असे एकूण 6 अटेम्प्ट म्हणजे एकूण 6 वर्ष तुमच्याकडे असतील. थोडक्यात 6 अटेम्प्ट म्हणजे एकूण 6 वर्ष असं गृहीत धरा. त्यामुळे त्याने आणि 6 वर्षानुसार प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगळे. म्हणजे OBCसाठी 9 अटेम्प्ट म्हणजे 9 वर्ष, SC/ST एज लिमिट जी असेल तोपर्यंत. थोडक्यात तुम्हाला जर कन्फ्युजन असेल अजून, तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा माझं हे टेलिग्राम चॅनल तिथं तुम्ही मला जॉईन करून विचारू शकता. आता आपल्याला बघायचं आहे नेमकी ह्या पद्धतीचे फायदे काय आहे, काय तोटे काय आहे. आता फायदे काय आपण हे बघणार आहोत. किमान 30 नंतर परीक्षा देणारे कमी होतील. म्हणजे वय वर्ष 30पर्यंत अनेक विद्यार्थी आता अटेम्प्ट नसल्यामुळे अनेक विद्यार्थी हे वयाचे 34-35 वर्षापर्यंत देखील MPSC करत असतात. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही सिलेक्ट झालं नाही तर एक प्रकारची नकारात्मक भावना तयार होते. परंतु आता जर समजा एखाद्याने विद्यार्थ्याने 22-23व्या वर्षी प्रिपरेशन चालू केली तर तो किमान 28-29व्या वर्षी त्याचे अटेम्प्ट सर्व संपतील. तो सिलेक्ट झाला तर चांगलं, नाही झाला तर त्याला नवीन गोष्टी करण्यासाठी संधी उपलब्ध राहील. हा एक या परीक्षा पद्धतीचा हा अटेम्प्ट मर्यादा देण्याचा एक फायदा आहे. दुसरा फायदा आहे नवीन काही करायला संधी मिळेल. थोडक्यात एखाद्या उमेदवाराला जर कळालं आपली शेवटची संधी आहे तर तो नवीन पर्याय शोधायला सोडेल. त्याला आयुष्य जगायला, त्याला उपभोग करायला, अर्निंग करण्यासाठी तो नवीन पर्यायाच्या शोधार्थ राहील. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, परीक्षा दरवर्षी होईल आणि जागा पण चांगल्या राहतील. आता अटेम्प्ट दिल्यामुळे काय होतं की दरवर्षी परीक्षा घेणं या आयोगाला आणि सरकारला बंधनकारक बनतं. कारण की जसं जसं वय वाढताना एक अटेम्प्ट जात असतो. दरवर्षी परीक्षा होईल याची खात्री राहील आणि जागा पण चांगल्या राहतील. आता दरवर्षी जर राज्यसेवेच्या परीक्षा झाल्या तर त्याच्यात किमान क्लास 1च्या जागा त्यांना अधिक ठेवाव्याच लागतील. कारण की त्याशिवाय मुलं परीक्षा देणार नाही किंवा मुलं रिपीट करतील. ज्याप्रमाणे UPSCमध्ये दरवर्षी IAS IPSच्या जागा असतात त्याचप्रमाणे राज्यसेवेमध्ये देखील आता दरवर्षी क्लास 1च्या चांगल्या जागा असतील. म्हणजे डेप्युटी कलेक्टरच्या, DYSP पदाच्या देखील चांगल्या जागा असतील. याची तुम्ही शाश्वती ठेवा. आणि चौथा म्हणजे सिरियसनेस राहील. उठसूट कोणीही परीक्षा देणार नाही. मर्यादा आल्यामुळे नवशांचं प्रमाण कमी होईल. तो एक फायदा राहील आणि आयोगाला परीक्षा घेणं सोपं जाईल. पण ह्या पद्धतीचे काही तोटे आहे ते पण आपण हे बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरून सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. बघूया तोटे काय. त्यामुळे सर्वात मोठं म्हणजे ओपनला फास्ट कमी 6 संधी दिलेली आहे. OBCला 9 आहे. SC/STला तर संधींची कमतरताच नाही, त्यांना एज लिमिट जे आहे तोपर्यंत परीक्षा देऊ शकतात. हा कुठेतरी एक भेदभाव आहे, तो एक परीक्षा पद्धतीवर अन्यायकारक ठरू शकतो. टेक्निकल परीक्षांबाबत काय म्हणजे MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिस घेत असते, RTOच्या परीक्षा घेत असते, कृषी सेवा घेत असते. अशा ज्या टेक्निकल परीक्षा त्यांच्याबाबत काय, कारण की ह्या परीक्षा दरवर्षी होतील का नाही होतील याची खात्री नसते. ह्या परीक्षांबाबत आयोगाने आपलं नोटिफिकेशन किंवा क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं आहे. आणि तिसरं एज लिमिट आणि अटेम्प्ट यांचा संबंध काय. जर आज एज लिमिट ओपनसाठी 38 आणि 6 अटेम्प्ट देत आहे त्याचा काही तर्कच लागत नाही. कोणता आयोग, जर आयोगाने एकतर अटेम्प्ट वाढवायला पाहिजे किंवा आता एज लिमिट कमी करायला पाहिजे, ह्यामध्ये काहीतरी तर्क संबंध असायला हवा. अशा प्रकारे आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये तोटे, फायदे, आयोगाला तुमच्या काय कन्फ्युजन असेल ते सर्व दूर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.